खाली ये आणि माफी माग माझ्या आवाजची. इंद्रा मागणार नाही. अजित दादा, कुणाबरोबर बोलताय ना ह्याचं जरा भान ठेवा. इंद्रजीत सर मोठे भाऊ आहेत तुमचे. ए माझा कोणी नाहीये तो. माझ्या बापाची आणि आमची ताटातूट करणाऱ्या आणि माझ्या आईला आयुष्यभर मोलकरीण म्हणून वागवणाऱ्या ह्या इंद्राच्या बापाला मी माझा कोणी मानत नाही. या इंद्राशी माझा कसला संबंध? तोंड सांभाळून बोला. आबासाहेब आणि इंद्रजीत सर कधी तोडून वागले का हो तुमच्याशी? सांगा बरं. तुम्ही काय ते प्रयोग करायचा त्याच्यात कायम फसायचं. इंद्रजीत सर होते ज्यांनी तुम्हाला कायम सपोर्ट केलंय. हो, आबांनी तुमचा आत्मविश्वास वाढवलाय, विसरू नका तुम्ही. बघितलंस का अजित, ह्यांचं कसं आहे, करायचं कणभर आणि दाखवायचं ढीगभर. मला सपोर्ट करतोय अशी नाटकी करण्यापेक्षा याच्या बापाने माझ्या बाबांना वेगळं करायचंच नव्हतं ना. मग आम्हाला आमच्या हक्काचं मिळत राहिलं असतं. मी तुम्हाला कधी तुमचा हक्क दिला नाही? बोल ना अजित. विक्रांत बोल. आबा, इंद्रा आल्या आल्या त्याला तुम्ही एमडी केलं. दादा जर का तेव्हा असते तर तुमची हिंमत झाली असती का? अरे मी जे काही मिळवलंय ना ते माझ्या कर्तृत्वाने मिळवलंय. मी तुझ्यासारखा बिझी नव्हतो मी फॅक्टरीत फ्रॉड करण्यासाठी. तुझे जे काही फ्रॉड केलेत ना ते सगळे राणीने प्रूफ केलेत. ती तर आमची चूक झाली की आम्ही तिच्यावर विश्वास नाही ठेवला. हो, पण ह्यांच्या मनात काय होतं त्यांनी हे करून दाखवलंच ना. अजून आम्ही बरंच काय काय करू शकतो. त्या दिवशी कामगारांच्या जीवावर आम्हाला वस्तीतून हाकलून लावलत ना. तुम्हाला आनंद झाला असेल, पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, माझ्या बाबांनी जर ठरवलं ना तर त्याच वस्तीत तुमच्या सगळ्यांना गाडून टाकतील. अजित नीट बोल. माझे पेशन्स चेक करू नकोस. नाहीतर काय करशील रे? ते काय करू शकत नाही अजित. अरे बोंबल बिकेत सगळे दारावर भीक मागायला आलेत आपल्या. दुपारी नाही का तू त्या जयसिंगला भीक टाकलीस, हा? तर परत आपल्याला भीक मिळेल या आशेनं आता तो त्याच्या लेकाला आणि सुनाला घेऊन आलाय भीक मागायला. दादासाहेब, तुमच्या दारावर भीक मागायला यायला आम्ही काही स्वाभिमान विकला नाहीये. स्वाभिमानाच्या गोष्टी करू नकोस. अगं तुझा ह्यो आबा आणि तुझा नवरा इंद्रा एक दिवस पोट भरण्यासाठी तुला आणि त्या मालतीला बाजारात विकून येतील. दादासाहेब, तोंड सांभाळून बोला, नाहीतर
पुन्हा अशी चूक करायची नाही, नाहीतर अशाच दगडानं तुम्हाला चिरडून टाकीन. दाखव ना, दाखव ना चिरडून. बरं, तुमचं ऐकून घेतोय म्हणून आम्हाला ग्रँटेड घेताय का? ए, बास झाली नाटकं तुझी. लय तमाशा केला तुम्ही. चला निघा. चला. निघायचं काय? दाखवतो तुला. थांब. थांब. इंद्रा, तो माझी शपथ आहे. काय करतोयस? ते आपल्यावरती चिखल फेकतायत, पण त्यांचे हात बरबटतायत. लागला आवर कर आणि चल. नाही आबा, जोपर्यंत तो अजित तुमची माफी मागत नाही मी इथून जाणार नाही. अरे, त्यांनी माफी मागितली तरी तो मनापासून माफी मागणार आहे का? मग कशाला मनस्ताप करून घ्यायचा आहे? ऐकणार आहे माझं, चल इथून जाऊया आपण. रवींद्रा, तू आजपर्यंत माझं ऐकत आहेस कायम. आजही ऐक. माझं काम झालंय, आपण इकडनं निघूयात. चल 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 चल. आणि चल ग. ए, आणि एक लक्षात ठेवा, मान खाली घालायची आणि नजर झुकवून चालायची आता सवय लावून घ्या. पुढं आता आयुष्यभर असंच चालायचंय. दादासाहेब, तुम्ही शब्दाला आणि तुमच्या हिशोबाला पक्के आहात असं म्हणता ना? मग एक दिवस असा येईल की तुमच्या पापांचा हिशोब देवाआधी ही राणी करेल. हा शब्द आहे माझा. आणि मी जे बोलते ना ते करून दाखवते, कारण असं करणं माझी सवय नाही, स्वभाव आहे. चला आता. आबा, एक मिनिट. मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय आत्ताच्या. काय झालं? मगाशी तुम्ही म्हणालात की आपण इथे येऊन जे काम करायचं होतं ते काम झालंय. एक्झॅक्टली काय काम होतं तुमचं? हे बघ इंद्रा, तू आता